तर मकर संक्रांतीच्या तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता सार्थक भाऊ आगमन झालं. तर उद्या संक्रांत मित्रांनो. आता संध्याकाळचे 10:30-11 वाजत आहे. 12 वाजले. आता पतंग घ्यायला आलेलो आहे सिटीमध्ये. तर हे पंकज दादा काय पहिले मुझफ्फरनगरला नेलं, नंतर सिटीत आणलं. सिटीत जर नाही भेटलं तर वापस मुझफ्फरनगर. इकडे एक पण दुकान दिसत नाही सिटीमध्ये पतंगाचं. बाकीचे सगळे फुगे फागेचे. हा फुगे भागायचे. मी दुपारी सिटीमध्ये कपडे घ्यायला आलतो तर एक पतंगाच दुकान दिसलं नाही मला. काय दिसलं तुला? पण आता जर यांना पतंगाच दुकान भेटलं नाही तर बदाडू याला एवढं बदडीन मी. याच्यामुळे इकडं आलेलो आहे. तिकडं चांगले भेटत होते. टाकून बदाडू. इकडे एक गर्दी इले राहते सिटीमध्ये व दुसरंच भेटतं. काही कपडे असं काही भेटत नाही. असंच एकामेका पोरायला गल्लीतले गल्लीतले पोरायला विचारत पतंगचे दुकान पाय चाललेलं आहे आता. भेटलेत आहे. नाही तर घ्या. अखेर शेवटीला पतंगाच दुकान भेटलेलं आहे आपल्याला सिटीमध्ये. पंकज भाऊचे 240. हे 2 डझन घ्या ना मग. 80 रुपये नाही. हा 2 घे मग. पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकणं चालू आहे गाडीत. पतंग घेतलेली आता. चल ना पैसे देतो मी. तर मकर संक्रांतीच्या तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता सार्थक भाऊचं आगमन झालेलं आहे पतंग उडवायला. तिकडं पतंग आहे वरती. चल पतंग आणायला जाऊ आपण. संध्याकाळी आणले पतंग बस झाले ना. अजून आणायचं एक शेकडा. चल भोंगा आणायचंय. भोंगा 490 ला एक शेकडा आहे. आपल्याकडे लवकर व्हिजिट करा.